सर्व शेतकऱ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे मक्याच्या प्लॉटमध्ये. तर पाहू शकता, हा आपला 40 दिवसाचा मक्याचा प्लॉट आहे, जे की आपण पाठीमागं 2 व्हिडिओ पाठवले होते. मक्यामध्ये तणनाशक कुठला वापर केला पाहिजे, आणि दुसरा व्हिडिओ जो होता तो मक्याचा 25 दिवसानंतरचा कुठला स्प्रे घेतला पाहिजे. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती सांगितलेली आहे की तणनाशक कुठलं वापरलं पाहिजे, कितव्या दिवशी वापरलं पाहिजे. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 25व्या दिवशी किंवा 30व्या दिवशी कुठला स्प्रे घ्यायचा आहे. तर त्याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की स्प्रे घेतल्यानंतर 40व्या दिवशी प्लॉट कशा पद्धतीनं वाढ दिसून येते. तर हे पहा, हा आपला मक्याचा प्लॉट आहे. 40 दिवस पूर्ण झालेले आहेत आज. तर अशा पद्धतीनं वाढ झालेली आहे मक्याची. हे पहा, जर प्लॉट पाहायला गेलं तर जवळपास कमरेच्या पण वरती प्लॉट लागतोय. तर अशा पद्धतीने ही जी प्लॉटची वाढ झालेली आहे. तर तुम्हाला कसं वाटतं, 40 दिवस झालेला पूर्ण प्लॉट हा वाढ व्यवस्थित आहे, कशा पद्धतीनं वाढ झालेली आहे, किंवा मक्यामध्ये अळीचा अटॅक कुठं दिसतोय का? तर आपण तुम्हाला माहिती असेल, व्हिडिओ जर पाहिले असतील तर माहिती असेल की आपण अळीसाठी जवळपास एकच हात घेतलेला आहे. त्यामध्ये आपण इमामेक्टिन वापरलं होतं तणनाशकामध्ये, आणि दुसऱ्या हातामध्ये आपण कोराजन वापरलं होतं. तर पहा, तुम्हाला अळीचा प्रादुर्भाव सुद्धा कुठं झालेला दिसणार नाही. तर 100% हा प्लॉट अळीमुक्त आहे, लष्कर अळीमुक्त आहे. तर अशा पद्धतीनं प्लॉटची वाढ झालेली आहे. तर हा प्लॉट कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि जर चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.